हॅलो चेक. चला मॅच ऑन झालेली आहे. सामन्याला सुरुवात. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण बघतोय रायगड 7 टायगर उस्मान पटेल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर आपण जमालला बघतोय. जमालची कमाल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलात. जमाल जमाल यावेळीचा पहिलाच बॉल. पहिला बॉल बाहेर. षटकार. काय स्ट्रोक आहे. बॉलर नेम काय? बॉलरचं नाव सांगा. बॉलर नेम. कडून खूप सारे एक्सपेक्टेशन्स केले जात आहेत उस्मान पटेल याच्याकडून. पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर घुमावलंय. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 रनसाठी चौकार. पाहूया फ्रीडची संधी. गोलंदाज तयार होते गोलंदाजी करण्यासाठी. खरंच इथं माझा फटका तर सजवला आहे आणि इथं गॅप सुद्धा पाहायला भेटतोय. चेंडू जाईल. 1 बाउन्स येतो. एक दणदणीत कणकणीत उस्मान पटेल स्टाईल मध्ये येतो एक ब्रँडेड फटका. भेटील 4-4 डाबर चौकार. काय इथं सुद्धा फुलून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता. पण इथं मात्र आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करताना योगेश गोलंदाजीमध्ये पाहायला भेटतोय. इथं मात्र परत एकदा स्ट्राईक वरती सज्ज होतील. इथं मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. तिथं मात्र फटका तर सुंदर आहे. एक धावा पूर्ण. दुसरा धाव सुद्धा. पंच मात्र सांगतात गुड रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण होताना पाहायला भेटेल. आता मात्र 2च्या साईने धावफलक जाऊन पोहोचतोय. आणि तसं युट्यूबच्या माध्यमातून पाहायला गेलो ते सर्व प्रेक्षक जोडले त्यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. पुढचा चेंडू इथं सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र गोलंदाजीमध्ये योगेश प्रयत्न करतोय निर्धाव चेंडू फेकण्याचे. हा सुद्धा चेंडू मात्र निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते मात्र योगेश. इथं मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न चालला होता आणि तिथं मात्र थोडासा मिसफिल्ड होतोय. आणि इथं मात्र मिसफिल्डच्या रूपामध्ये एक पाहायला गेलो उस्मान पटेलांना जीवनदान. दुसरा जीवनदान पाहायला भेट. आता मध्ये षटक क्रमांक 3 फेकता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. सत्यम पाहायला भेटेल. इथं मात्र स्टेट ड्राईव्ह फटका सजवण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतो एक ब्रँडेड उस्मान पटेल स्टाईल मध्ये घुटना टेक आणि उस्मान का षटकार दे. खरंच एक मोठा फटका. खरंच उस्मान पटेल यांच्यासाठी एक लाईन बॉलिंग बोलताना की कल हो तो आज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा, मेल हो तो ताज जैसा और बल्लेबाज हो तो आप जैसा. खरंच अप्रतिम दर्जाची आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. तर थोडं फास्ट घ्यायचंय आणि एक मोठा फटका मोठा विकेट पाहायला भेटला उस्मान पटेल यांच्या माध्यमातून. आता मात्र मोठे प्रहार यायला सुरू झालेले आहेत आणि इथं सुद्धा पाठवून दिलाय. परत एकदा येतो एक ब्रँडेड फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पार. चेंडू मध्ये होता वजन आणि धावा भेटील संपूर्ण अर्धा डझन. खरंच हा प्रतिम दर्जाची फलंदाजी मात्र उस्मान पटेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. मध्ये 2 मोठे प्रहार आलेले आहेत आणि खरंच इथं मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॅटन बॉलरचा काही संपर्क होत नाहीये. इथं मात्र गोलंदाजाने वंचित ठेवलेल्या फलंदाजाला आणि खरंच इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि आता मध्ये 2 फटक्यांनी कदाचित थोडी तरी मॅच मध्ये इंटरेस्टिंग पडलेले. कारण की पाहायला गेलो तरी आता मात्र थोडी तरी मॅच. इथं मात्र पहिला चेंडू हवेमध्ये असेल. खाली डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रेवल होतोय आणि तिथं सुद्धा प्रवास करून इथं कामी दाखल झालोय ते मात्र दाखवताना फलंदाजीमध्ये पाहायला भेटते तो मात्र उस्मान पटेल. इथं सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि तिथं मात्र थोडासा आउटफील्ड खराब असल्यामुळे एक धावा भेटेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा तिथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण भाविश शेलार यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय आणि इथं मात्र 2 धावा
दर्जेदार राहिलेले आहेत, कारण की मोठी फटके आपल्याला उस्मान पटेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. इथे मात्र स्लोअर चेंडू होता, आपण थोडेसे एसटी रक्षक थोडेसे चुकी करतायत आणि इथे मात्र बोलताना चुकीला मात्र माफी नसते. इथे मात्र संघर्ष करावं लागेल आणि खरं तर पाहायला गेलो एक चांगले क्रिकेट खेळावं. मार्क होते राईट अप ओव्हर द विकेट. 12 मध्ये 14 डिफेन्स करायचे आहेत. उस्मान तयार आहे. पहिलाच बॉल. समाचार भावेशच्या हातामध्ये. चेंडूनं मात्र दम तोडलेला आहे. एक शानदार पारी उस्मानची. जोरदार टाळ्या होत्यात उस्मान साठी. एकदा उस्मान पटेल यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्यात. एक शानदार पारी. 16 बॉलमध्ये 35 रनची पारी खेळत मैदानात